मॅम मी असं ऐकलंय की जेही लोक पॉलिटिशियन्स असतात ना, तर त्यांचा राहू स्ट्रॉंग असतो किंवा राहूमुळे एखादा व्यक्ती पॉलिटिशियन बनू शकतो. तर आता 1 ते 12 घरांपैकी कोणत्या घरामध्ये राहू असला तर तो व्यक्ती पॉलिटिशियन बनू शकतो? 6th हाऊस राहू, 10th हाऊस राहू. नरेंद्र मोदी 6 हाऊस. करेक्ट. तुम्हाला पण आता कळायला लागले ऍस्ट्रोलॉजी. ट्रम्प. हा करेक्ट. 10th मध्ये ना ट्रम्पचे, आणि ते किती ग्रेट पॉलिटिशियन आहे तुम्हाला तर माहितच आहे. हो. आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचा 5th हाऊस मध्ये राहू आहे, पण त्यांना काय होतंय, हे ना ज्युपिटर ऍस्पेक्ट करतोय, तर त्यांचं ज्युपिटर गुरु बघतोय. हा तर ज्युपिटर जे गुरु आहेत, गुरु बृहस्पती आहेत, त्यांचा 5वी आणि 9वी दृष्टी येते, म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये 5वी दृष्टी येते. तर त्यांनी काय होते, त्यांचं हे ना नाव वाढतंय आणि त्यांच्या कामाला ते क्रेडिट मिळतंय. ओके. त्याच्यामुळे त्यांना ते राईज करतायत. तर ती राहू चांगला आहे, म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी नाही बसला, पण ज्युपिटरनी त्याला दृष्टी दिली आहे ना 5वी, तर त्याच्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट मिळतात अजून. ओके, म्हणजे असं असतं की समजा आता फक्त राहूच इम्पॅक्ट करेल असं नाहीये. राहू सोबत बाकीच्या पण ज्या ग्रह आहेत ते पण जर त्याला सपोर्टिव्ह असतील तर मग ते राईज मिळून जातं इथं. करेक्ट. जर तुम्हाला ते बाकी, आता एखाद्या वेळेस राहू खराब ग्रहामध्ये बसलाय, एखाद्या वेळेस काय होतं, राहू ना तुमच्या चांगल्या घरामध्ये नाही बसलाय, तर तुम्हाला खराब रिझल्ट मिळायला लागतात. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.